रामकृष्ण हरी, माझा शेतकरी राजा जगात भारी. नमस्कार मंडळी, आपली शेती आपली माणसं या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी ऋषाली रवींद्र गुंजाळ तुमचं पुनश्च एकदा स्वागत करते. आज आपण इथे जमलो आहे तर माझ्या ज्या चॅनलचं नाव आहे आपली शेती आणि आपली माणसं, तर त्याचा एक मेन हेतू आहे आपली शेती रिप्रेझेंट करणं आणि आपली माणसं रिप्रेझेंट करणं. तर आज आपल्यासोबत अनेक शेतकरी बांधव आहेत, तसंच नर्सरीचे प्रोप्रायटर पण आहेत आणि अनेक दुकानदार पण आहेत, व्यापारी पण आहेत. तर आज आपण आपल्या शेतामध्ये नामधारी सीड्स प्रायव्हेट लिमिटेडची नामधारी ही व्हरायटी 106 ही व्हरायटी घेतली होती. तर त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत नामधारी सीड्सचे MS दामोदर सर आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी थोडंसं मार्गदर्शन करावं. शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपला अमूल्य वेळ दिला. आज शिवजयंती आहे, शिवजयंतीतून सुद्धा तुम्ही इतके जण नर्सरी मालक आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, एवढे आले या कार्यक्रमासाठी आमच्या उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सगळ्याचे नामदारच्या वतीनं आभार मानतो. सगळ्यात सांगायचं म्हणजे पीक प्रात्यक्षिक इथं ठेवायचं कारण असे, कारण आता मार्च महिना लागलेला आहे. आपली ही जी नामदारी कंपनीची ही व्हरायटी आहे ही 15 ऑगस्टपासून तर डिसेंबरपर्यंत लागवडीसाठी एकदम परफेक्ट वाण आहे. म्हणजे हाय व्हरायटी ही थंडीची, पण थंडीमध्ये असून सुद्धा डिसेंबरमध्ये लागवड झाल्यानंतर आता उन्हाळा लागला आहे, तरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही व्हरायटी एकदम चांगली येते. पानाला याला पीळ आहे, तुम्ही बघू शकता. पानाला पीळ असल्यामुळे, भवरी असल्यामुळे आहे ना, गड्डा पिवळा पडत नाही, सफेद झक राहतो आणि याचं जे वजन आहे जवळपास 3 किलोचा याची साईज भरते. बाकीच्या अन्य कंपन्या ज्या व्हरायटी आहेत ह्या पिरियडमधल्या, त्या जवळपास एका गोणीमध्ये जवळपास 51 किलो वजन यासाठी 25 ते 30 गड्डे लागतात. तर आपली व्हरायटी आहे. त्या दिवशी आम्ही इथं आलो होतो, व्यापारी होते, तोडत होते, ते सांगत होते 16 ते 17 गड्ड्यामध्ये तुमची गोण भरते. जवळपास तिचं वजन 51 किलो येते, म्हणते 17 या कंदामध्ये. तर तुम्ही हे स्वतः बघू शकता की आजच्या घडीला ही जी व्हरायटी तुम्हाला कशी वाटते. पुढच्या सीझनला तुम्ही हिला थोडी मात्रामध्ये आपल्या क्षेत्रावरती लावून हिचा तुम्ही फायदा घ्या. याचा उद्देश हाच होता तुम्हाला इथं प्लॉटवरती बोलवायचा. तसेच आपल्यासोबत आता नर्सरीचे ओनर आहेत ज्ञानेश्वरी. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? चांगली व्हरायटी, टॉप आहे एकदम. काय वाटतं तुम्हाला? कंद वगैरे सफेद आहे, पांढरा शुभ्र आहे आणि विशेष म्हणजे पाल्यामध्ये व्यापाऱ्यांना नाही परवडत पाला, शेतकऱ्यांना परवडत. हा बा, प्रत्येक व्हरायटी आहे शेतकऱ्याच्या हिशोबाने असली म्हणजे असं, म्हणजे व्यापाऱ्या हिशोबाने असेल काय जरुरी नाही आहे. कुठल्या व्हरायटीचा पाला जास्त आहे म्हणजे तुमचे गड्डा झाकून राहतो ना, उत्पन्न तुमचं उत्पन्न वाढते ना, मग ते आपण बघितलं पाहिजे. हा, ते 17 गड्ड्यामध्ये तुमचं गुण भरून जाते. 17 त्रिक 51 म्हणजे 3 किलो साईज येते. तुम्ही पानाची तुम्ही उंची बघा ना किती आहे. आपल्या कमरेला झाडं टेकलेले आहेत हे आजच्या घडीला. आणि ह्याच्यामुळेच ही एवढा मार्च महिना लागलाय, ऊन कडक तापायला लागलाय. सुरुवातच जोरात झाली उन्हाची, तरी पण तुम्हाला पाल्यामुळे ते झाकून हा पानाला पीड आहे. तर पुढच्या सीझन मध्ये तुम्ही थोडं सगळ्यांनी ही व्हरायटी करा 106 नामदारी कंपनीची. चेअरमन साहेब, तुमचा काय अनुभव, तुम्हाला काय वाटतं बघून आता हे? नाही, एकंदरीत चांगले आहे. म्हणजे ठेवण जी आहे गड्ड्याची ती एकदम नैसर्गिक आहे. साईज फक्त जरी जास्त असली तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने किफायतशीर आहे. बरोबर. कारण सर्वसाधारण 1.5 ते 2 किलोचा गड्डा चालतो मार्केटला, परंतु 2.5-3 किलो आहे. आणि पानाची रचना अशी की आज टेम्परेचर मला वाटतं 36-38 असावं. बरोबर आहे. आणि ह्याला पिवळा पडलेला नाही गड्डा. म्हणजे निश्चितच मार्चमध्ये निघणारा, मार्च-एप्रिल मध्ये निघणारी ही व्हरायटी खूप चांगली आहे. म्हणजे नामदारी कंपनीचे आम्ही अभिनंदन करतो की ह्या पिरियडला जी व्हरायटी अपेक्षित आहे लोकांना तीच आपण शेतकऱ्यांना दिलेली आहे. जे मार्केटमध्ये विकणार तेच पिकवण्याचा कल शेतकऱ्यांचा असतो. आणि एकंदरीत यील्ड जर बघितलं तर मला वाटतं 30 ते 35 गुंठ्यात साधारण 400 बॅग 60 kgच्या निघू शकतात. यील्डच्या बाबतीत देखील समाधानी शेतकरी आहेत त्या व्हरायटीवर. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटते? चांगली खूप. आतापर्यंत तुम्ही किती, पहिले जे आपण आलो पहिल्या दिवशी किती काढले होते गोण्या? ते 150 गोण्या काढल्या होत्या. 150 अजून गोण्या? 400 गोण्या 450 गोण्या निघतील. किती क्षेत्र आपले? 30-35 गुंठे आहे. 35 गुंठ्यामध्ये 400 गुण. शेतकरी म्हणून तुम्हाला चांगलं वाटतं का ना 35 गुंठ्यामध्ये 400 गुण निघाला? उत्पन्न चांगलं, खूप चांगलं. उत्पन्न चांगलं आहे. कॉम्पॅक्ट व्हरायटी आहे बरं का. आणि पानाला पीळ असल्यामुळे पिवळं पडत नाही. ह्या 2-3 गोष्टी आहेत. आणि पानच मुळात उंची खूप वाढतात. झाडाची उंची बघा तुम्ही. साहेब, तिचा एक मुद्दा असा आहे की पिळ्यामध्ये हा, पिढ्यामध्ये म्हणजे तिला पूर्ण पिवळा खराब संरक्षण देतो. कव्हर आहे, तिला कव्हरिंग आहे. बरोबर आहे. पांढरा शुभ्र राहतो शेवटपर्यंत. व्यापारी म्हणून कोण आहेत? व्यापारी साहेब हो, चला या ना. तुमचं म्हणून सांगा, तुम्हाला कशी वाटते जाती नामदारी कंपनीची 106? चांगली क्वालिटी, ज्यादा वेट असल्यामुळं, मोठी साईज असल्यामुळं मार्केटला जरा कमी चालते.
साईजवर असतं डिपेंड. कमीत कमी 1-1.5 किलो 2 किलो पर्यंत चालते बाजार. आता काही छोट्या फॅमिली झाल्यामुळं डिमांड नाही आता हे बरोबर आहे, तुम्हाला लागते गड्डा छोटा व्यापारी म्हणून, बरोबर आहे, पण शेतकऱ्याला लागते वजन. तुम्ही वजनाने घेता का गड्ड्याने घेता? हा आहे का नाही? मग तो वजन शेतकऱ्याला भरलंच पाहिजेत ना, नाही का? भले 1 रुपया कमी भेटू द्या मार्केटमध्ये भेटला तर, पण तेवढं वजन त्याचा कव्हर करते ना, नाही ना, त्याला गणित बाकीचे निघते जर ना. आणले ना समजा 15-22 आहे ना, ते किती निघते? इकडे 200 बनते. हे 400 पण 450 डबल निघू राहील, डबल माल निघू डबल निघते ना, मग ते शेतकऱ्याचं मग उत्पन्न 1 डबल रुपया झालं. जरी कमी भेटला तरी काय अडचण नाही. बघा तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अनुभव आहे व्हरायटी बद्दल, कसं वाटतं तुम्हाला आता? टॉप वरायटी हा हा प्रॉपर शेतकरी कोण? संजू संजूभाई, हो चल. हो तात्या या. संजू सांगा हो या. संजू एका पहिले अजून अमोल आहे पुढे. अमोल ये. कपिल शेट्या. जाऊ सर कपिल, हो या या. अमोल या ना पुढं. अमोल आमच्या सांगा तुम्हाला काय वाटतं व्हरायटी बघून, तुमचा काय अनुभव? एकदम सुंदर आहे. सुंदर आहे. गड्ड्याची रचना वगैरे गड्डा घट्ट आहे, हम्म. सफेद आहे. बरोबर. आणि वजनाला जरी मार्केटला 1 रुपया जरी फरक पडला तरी ऍव्हरेज मध्ये ते कव्हर होईल. कव्हर होऊन जाते. पुढच्या सीझनला आहे ना, महत्वाचं म्हणजे ना, हा. आता कसं जानेवारी पासून पुढे ना मार्च एप्रिल मे पर्यंत म्हणजे लग्नाची सीजन असतं. बरोबर आहे. आणि मग हे ना जास्त कॉन्टॅक्ट म्हणजे याच्यामध्ये जास्त जातं. मोठ्या मोठ्या प्रोग्राममध्ये जातात. घेणाऱ्याला परवडतं ना. हा घेणाऱ्याला परवडतं. घेणारा पडतो लोक शेतकऱ्याला लग्न पण केले परवडतं. पाहिजे आपली. कुणी पण आहे ना म्हणजे कसं लग्नाच्या सीजन मध्ये ना कुणी हा. मोठा गड्डा पाहूनच येतो. बरोबर हा, बरोबर. म्हणजे त्यांनाही परवडतं आणि शेतकऱ्यांनाही परवडतं. काय आता ऑप्शन फार कमी आहेत इथून पुढे. बरोबर आहे. मार्च ते जून पर्यंत आहे ना लागवडीचे ऑप्शन आहेत आता इथून पुढे व्हरायटी ना साईजला बारीक राहते, छोटे छोटेच गड्डे राहतात, आहे का नाही? आता आमच्या 25 मे पासून सुरुवात होईल लागवडीला परत. आता मे मध्ये पण ना 25 पुढे तर आपल्याला परत 131 म्हणून व्हरायटी पावसाळ्यात झाली. जुनी व्हरायटी तुम्हाला माहिती आहे 131. हा. तुमचा अनुभव सांगा ना, तुमचं सांगा ना पूर्ण, तुमचं नाव गाव पूर्ण पत्ता द्या, लागवडीचे किती दिवस लागले ते सांगा, कधी लागवड केलेली. तुमचा पूर्ण परिचय द्या अगोदर. नमस्कार, माझं नाव रवींद्र दशरथ गुंजाळ. माझी मुक्काम पोस्ट? स्वतःची मुक्काम पोस्ट खांडगाव, तालुका संगमेश्वर. माझी स्वतःची नर्सरी आहे. मी माझ्या साहेबांनी खूप आग्रह केला, मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये व्हरायटी लावलेली आहे. नामदारी मला खूप आवरेज भेटलं आणि उत्पन्न खूप. तुमचं पूर्ण परिचय द्या अगोदर. नमस्कार, माझं नाव रवींद्र दशरथ गुंजाळ. माझी स्वतःची मुक्काम पोस्ट खांडगाव, तालुका संगमेश्वर. माझी स्वतःची नर्सरी आहे. मी माझ्या साहेबांनी खूप आग्रह केला, मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये व्हरायटी लावलेली आहे. आता ही लागवड तुमची कधीची होती आणि आता आज किती दिवस झाले असतील व्हरायटीला? आज तिला कमी कमी 3 महिने होत आलेली. 3 3 महिन्याच्या आत चालू झालेली आहे. 3 महिने चालू झाले. मी मागच्या वेळेला आलो त्यावेळेस 55 दिवस नाही 85 दिवस झाले, त्यावेळेस हो, हो, तुमचा हो. पहिला कटिंग सुरू होती. हो कठीण. आता 4-5 दोन दिवस थोडे झाले झालेले, असतील हा तिसरा थोडा चालू आहे. ना? बरोबर आहे. 90 दिवसात व्हरायटी निघते भाऊ. हो निघते 100%. तू शेतकरी म्हणून तुमचा काय अनुभव आता, कसं वाटली? माझं मते सर्व शेतकऱ्यांना लावा. 1 रुपया कमी जरी भेटला काय अडचण, पण आपला डबल माल निघतोय, माल आपला डबल फायदा आहे. हा बरोबर आहे. काय महेंद्र शेठ, तुमचं काय मत आहे? ऍव्हरेज भेटून जातं. ॲव्हरेज भेटतो. शेतकरी बंधू नो बा, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला, तुमची काही शंका असेल तर आम्हाला विचारा. हा 1 मिनिट, व्हरायटी बघून तुमचा काय अनुभव? एकदम सुंदर आहे. सुंदर आहे. गड्ड्याची रचना वगैरे गड्डा घट्ट आहे, हम्म. सफेद आहे. बरोबर. आणि वजनाला जरी मार्केटला 1 रुपया जरी फरक पडला तरी ऍव्हरेज मध्ये ते कव्हर होईल. कव्हर होऊन जाते. पुढच्या सीझनला आहे ना, महत्वाचं म्हणजे ना, आता कसं जानेवारी पासून पुढे ना मार्च एप्रिल मे पर्यंत म्हणजे लग्नाची सीजन असतं. बरोबर आहे. आणि मग हे ना जास्त कॉन्टॅक्ट म्हणजे याच्यामध्ये जास्त जातं. मोठ्या मोठ्या प्रोग्राममध्ये जातात. घेणाऱ्याला परवडतं ना. हा घेणाऱ्याला परवडतं. घेणारा पडतो लोक शेतकऱ्याला लग्न पण केले परवडतं. पाहिजे आपली. कुणी पण आहे ना म्हणजे कसं लग्नाच्या सीजन मध्ये ना कुणी हा. मोठा गड्डा पाहूनच येतो. बरोबर हा, बरोबर. म्हणजे त्यांनाही परवडतं आणि शेतकऱ्यांनाही परवडतं. काय आता ऑप्शन फार कमी आहेत इथून पुढे. बरोबर आहे. मार्च ते जून पर्यंत आहे ना लागवडीचे ऑप्शन आहेत आता इथून पुढे व्हरायटी ना साईजला बारीक राहते, छोटे छोटेच गड्डे राहतात, आहे का नाही? आता आमच्या 25 मे पासून सुरुवात होईल लागवडीला परत. आता मे मध्ये पण ना 25 पुढे तर आपल्याला परत 131 म्हणून व्हरायटी पावसाळ्यात झाली. जुनी व्हरायटी तुम्हाला माहिती आहे 131. तुमचा अनुभव सांगा ना, तुमचं सांगा ना पूर्ण, तुमचं नाव गाव पूर्ण पत्ता द्या, लागवडीचे किती दिवस लागले ते सांगा, कधी लागवड केलेली. तुमचा पूर्ण परिचय द्या अगोदर. नमस्कार, माझं नाव रवींद्र दशरथ गुंजाळ. माझी मुक्काम पोस्ट? स्वतःची मुक्काम पोस्ट खांडगाव, तालुका संगमेश्वर. माझी स्वतःची नर्सरी आहे. मी माझ्या साहेबांनी खूप आग्रह केला, मी माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये व्हरायटी लावलेली आहे. नामदारी मला खूप आवरेज भेटलं आणि उत्पन्न खूप.
आता ही लागवड तुमची कधीची होती आणि आता आज किती दिवस झाले असतील व्हरायटीला? आज तिला कमी कमी 3 महिने होत आलेली. 3 3 महिन्याच्या आत चालू झालेली आहे. 3 महिने चालू झाले. मी मागच्या वेळेला आलो त्यावेळेस 55 दिवस नाही 85 दिवस झाले हो, त्यावेळेस हो, तुमचा हो. पहिला कटिंग सुरू होती. हो कठीण. आता 4-5 दोन दिवस थोडे झाले झालेले, असतील. हा तिसरा थोडा चालू आहे. बरोबर आहे. 90 दिवसात व्हरायटी निघते भाऊ. हो निघते 100%. तू शेतकरी म्हणून तुमचा काय अनुभव आता कसं वाटली? माझं मते सर्व शेतकऱ्यांना लावा. 1 रुपया कमी जरी भेटला काय अडचण, पण आपला डबल माल निघतोय, माल आपला डबल. फायदा आहे. हा बरोबर आहे. काय महेंद्र शेठ तुमचं काय मत आहे? ॲव्हरेज भेटून जातं. ॲव्हरेज भेटतो. शेतकरी बंधू तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला. तुमची काही शंका असेल तर आम्हाला विचारा. हा 1 मिनिट. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आम्ही आहे नामदारी कंपनीचा कॉलीफ्लावर 106च्या प्लॉटमध्ये. आपल्यासोबत नर्सरीचे 2 ओनर आहेत. एक प्रवर हायटेक नर्सरीचे ओनर आहेत, साई सोरावाले ओनर आहेत आणि हे किसानचे मॅनेजर आहेत. हे सगळ्या नर्सरींना बियाणं पुरवतात. दातीर साहेब, आता आज बरेच लोक पाहून गेले व्हरायटीला. तुम्हाला कशी वाटली व्हरायटी? व्हरायटी खूप छान आहे. व्हरायटी बद्दल कुठल्याही प्रकारची शंका वगैरे काही नाही. आणि गड्ड्याची साईज वगैरे आणि शायनिंग बघू शकता आपण. गड्डा एकदम असा पांढरा शुभ्र आहे आणि कोटिंग बी व्यवस्थित प्रमाणात असल्यामुळे शेतकरी बंधूंनी बिनधास्त या व्हरायटीची लागवड करावी असं मी सांगू इच्छितो. आता ह्या पिरियड व्हरायटीचा जो पिरियड आहे 15 ऑगस्ट पासून याचं बियाणं नर्सरीला सोयीसाठी चालते ते 5 डिसेंबर पर्यंत तुम्ही लागवड करू शकता व्हरायटीची. म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्ही याची शेतकऱ्यांनी लागवड केली तरी काहीच अडचण नाही. आता मार्च चालू आहे. मार्च याची 17 ते 18 तारीख आहे. तर आजच्या दिवसाला सुद्धा ही तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो, या व्हरायटीला पानाला पिडका आहे. त्यामुळं याचा जो कंद असतो तो पूर्ण झाकून राहिलेला असतो. झाकून राहिल्यामुळे सफेद राहतो, एवढा पळत नाही. आणि शेतकऱ्याला जवळपास किती गोण्यामध्ये हे भरतो कंदामध्ये? 16 गोण्या बसतात. 16 नग बसतात एका गोणीमध्ये. एका गोणीमध्ये 16 नग बसतात. 16 नगामध्ये 55 weight येतो, 55. 55 किलो वजन आहे दाती साहेब. सरासरी वजन. हा सरासरी वजन. बाकी व्हरायट्यांचा आहे ना कमीत कमी 25 गोण्या भरावं लागतात, 25 कण टाकावं लागतात. बाकीच्यांना 30 कण लागतात. 25 ते 30 कण. हिला 16 कण लागतात. हा कारण हा जो कंद आहे जवळपास 6 किलो भरतो या सगळं पाल्यासकट. बरोबर. त्यामुळं गणिताला आहे ना 1 नंबर व्हरायटी आहे ही. ॲव्हरेज खूप आहे. हो सर, तुम्हाला काय वाटतं? बरोबर. ॲव्हरेजच्या हिशोबाने 1 नंबर व्हरायटी आहे. पुढे सीझनला तुम्ही पण जोरात टाका नर्सऱ्यांमध्ये. हो चालेल, टाका नक्कीच. हो दाती साहेब. ओके. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल, दाती साहेब आल्याबद्दल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शेतकरी राजा जगात बारी. रामकृष्ण हरी. शेतकरी राजा जगात बारी. थँक्यू.